वेलकम सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पंकज ऑन एअर। आपण नेहमीप्रमाणे कुठं ना कुठं भटकंती गडभ्रमंती करत असतो, पण गेल्या काही काळापासून आपल्याला करायला भेटत होतं। आपण थोड्याफार प्रमाणात सह्याद्रीच्या काही पर्वतरांगांचं हायकिंग ट्रेकिंग करत होतो, पण चला यावेळेस म्हटलो काहीतरी एक नवीन ठिकाणी नवीन लोकेशनला जाऊ। तर मी आज आलो आहे, माझ्या पाठीमागं हा तुम्हाला दिसतच असेल श्री गोरक्षनाथ गड। ह्या आपण गडाची आपण भ्रमंती करणार आहोत। आपण हायकिंग करत ट्रेकिंग करत हा आपण गड चढणार आहोत। तर चला माझ्यासोबत एका नवीन भटकंतीला, एका नवीन प्रवासाला। खूप सुंदर असं वातावरण झाले, तर चला निघूयात। ह्या छोट्या आपल्याला पायऱ्या दिसत आहेत, ह्या आपल्याला अशा छोट्या पायऱ्या दिसत आहे, जुन्या आहे दगडी। तर अशा पद्धतीने आपण हा वरपर्यंत ट्रेक करू। 2800 हाईट आहे या गडाची। तासाभरात होईल असा माझा अंदाज आहे। बाकी आपल्याला हा एक दिसतोय अंकाई टंकाईकडचा हा परिसर, खाली असं मस्त इकडं आपण काय म्हणतात नाथपंथाच्या ह्या साऱ्या समय आहे वाटतं। इथं मी गाडी पार्क केली आहे। तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा आपल्याला ट्रेकिंग ट्रेल दिसतोय जाण्याचा। साधारण याची हाईट मी वाचली होती 2700 ते 2800 आहे याची फूट उंच। तर साधारण एखाद्या तासाभरात होऊ शकतो आपला हा चढाई याची। छोट्या अशा जुन्या काळातल्या दगडी पायऱ्या आपल्याला इथं दिसत आहे। तुम्हाला इकडं रेल्वेचा आवाज येत असेल। हा इकडं येवला मनमाड रेल्वेचा हा पूर्ण इथं अंकाई स्टेशन आहे, त्या अंकाई स्टेशनचं रेल्वेचा आवाज येतोय त्या स्टेशनमधून। तर अशा पद्धतीनं मी सुरुवात केली चढाई करायला। पाहू किती वेळ लागतो आपल्याला। कोणी नाही इथं, मला 2-3 मोटरसायकल्स दिसल्या होत्या, वरून ते लोक आले असावं इथं दर्शनाला असं मला वाटतं। बाकी इकडं माझ्या पाठीमागं काय आहे, एखादी समाधी वाटतं जुनी, त्याच्यावर झेंडा पण आहे। तर मी असं आलो आहे खालून त्या एंट्री गेटपासून तर वर, खूप भारी वाटतंय। हा सारा अंकाईचा डोंगर आहे, अंकाई टंकाई किल्ला आहे तो, आणि असं वरून वातावरण दिसतंय। मी तुम्हाला म्हणत होतो ना कुठून आवाज येतो, तर ह्या झेंड्याच्या पाठीमागं जी रेल्वे दिसली ते अंकाईचं स्टेशन आहे, तिथं आहे, तिथून आवाज येत होता रेल्वेचा। बाकी असं विहंगम आणि हा तो गड आहे। आपण करू यायला सर, चला पटापट जाऊ। चला मित्रांनो आपण जाऊयात वर। असताना इथं काही पायऱ्यांची दुरुस्ती पण करण्यात आली सिमेंट कॉन्क्रीट करून। जुन्या पद्धतीच्या दगडी पायऱ्या आहे, त्यांना थोडं कॉन्क्रीट केले, बरं आहे चढायला थोडं, पण अजून पण याची जीर्ण अवस्था आहे। कारण की हा जो जेवढा पण आत गड आहे हा थोडा भटकंती करणाऱ्यांच्या थोडा नजरे आडच राहिला आहे। स्थानिक लोकांच्या दृष्टीत
चढायला लवकर पडतो आणि माझ्यासारखे ट्रेकर्स इथं येत राहतात याची गड भ्रमंती करायला. तर अशा पद्धतीचा हा खूप चांगला निसर्ग आहे बघण्याजोगा. चला जाऊया मित्रांनो. मी आत्तापर्यंत एवढ्या पायऱ्या चढत हा ट्रेक कंप्लीट केला आहे, त्या प्रवेशद्वारापासून तर इथपर्यंत. बाकी थोडं विश्रांती करण्यासाठी मी थांबलो आहे. अजून भरपूर पायऱ्या चढायच्या आहे मित्रांनो. थोड्या वेळ मी इथं थांबलो आहे, थोडं आपण दम पण खाऊ आणि पाणी थोडं जरा पिऊ. अशा पद्धतीची ट्रेकिंग करत असताना खूप काही पाणीनं पेलेलंच बरं. खूप सुंदर असं माझ्या नजरेस असं विहंगम दृश्य दिसतंय आणि इथं असलेले छोटे वस्त्या आहे, घरं आहे. इकडं विसापूर नावाचं गाव आहे आणि मुळात मी हा पूर्ण जो पण चढाई करतो आहे, ट्रेक करतो आहे, हा तो कोणी नाही येतं. मी एकटाच हा ट्रेक करतो आहे, कारण की सकाळच्या वेळेस किंवा विकेंडला येत असतील लोक इथं. बाकी वेळेत इथं कोणी येत नाही असं मला वाटतं आहे. आणि संध्याकाळची वेळ होत आली, मी मुद्दामून आलो आहे कारण की मला तेवढाच सनसेट पाहायला जर भेटला तर खूप भारी होऊन जाईल. ह्यावेळेस मी हा ट्रेक कंप्लीट करताना सोलो ट्रेकिंग करतो आहे, तर त्यामुळं ह्यावेळेस वेगळ्याच प्रकारचा एक्सपिरियन्स अनुभव येते. इथं काटेरी झाडे आहे बाभळीचं, त्याच्यापासून थोडं वाचत मला जावं लागेल ह्या पायऱ्या. तर माझ्या पाठीमागच आहे, चला जाऊयात. अरे माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आहे काटे, थोडं वाकडत चालतो. ह्या इथून तर इथपर्यंत यायला थोडं खूपच चढाने, खूप सरळ पद्धतीची चढाई आहे ते इथपर्यंत. तर याच्या पाऊल वाटा शोधत आपल्याला इथून हळूहळू चढाई करावी लागणार आहे. एकदम सावकाश पद्धतीनं पाऊलं टाकत इथून जावं लागणार आहे, कारण की इथून पुढं पायऱ्याच नाही जर पाहिलं तर. अशा पद्धतीचा हा गड आहे चढाईच्या दृष्टीनं. त्या तिथपर्यंत पायऱ्या आहेत चढायला. त्याच्या ह्या इथून जर वर चढत आलो तर पायऱ्या नाही आहेत, तर थोडं आपल्याला डोकं शांत ठेवून ही चढाई करावी लागते आणि हळूहळू संयमानं ही चढाई करायची आणि हा ट्रेक कंप्लीट करायचा. वाटतो तितका हा गड इतका सोपा नाही, दिसायला फक्त वाटतो का आपण चढू शकतो. तर बऱ्यापैकी मॉडरेट टाईपचा हा गड आहे चढायला, ट्रेकिंगला. तर चला जाऊयात. इथपर्यंत मी ह्या पॅचपर्यंत आलो आहे, पण हा वरचा जो चढाईचा रस्ता आहे इथं खूप झाडी आहे दाट. आता इथून रस्ता पाहूया आता आपल्याला कसा भेटतो चढायला, कुठून आहे नेमका. मला तरी वाटतं इकडून नाही आहे, ज्या पद्धतीने लोक इकडून जात आहेत तर इकडूनच जाऊ दिसते मला ही. चला जाऊयात ह्या मार्गानेच. तिकडं खूप दाट झाडी आहे, माझ्या मतेने हाच असू शकतो रस्ता चढण्याचा.
मार्ग दिसतोय, पावलं हळूहळू टाकत जावं अशा पद्धतीनं पर्यंत तर आलोय मी. पाऊल वाट दिसते इथून पूर्ण डोळ्यापुढं असा विशाल काय हा गड दिसतोय. हा पॅच चढत असताना इथं अशा दाट झाडी आहे, त्याच्यामुळे इथं चढताना थोडं प्रॉब्लेम होतो. तरी मी इथपर्यंत आलो आहे. थोडं एवढा हा ट्रेकिंगचा भाग राहिला आहे, पायऱ्या संपल्या आहे. आता पाऊल वाटेवरच जावं लागतं आहे मार्ग शोधत. तर अशा पद्धतीनं ट्रेक सुरू आहे आपला. पाहू कितपर्यंत आपण जातो आहे, कारण की संध्याकाळची वेळ होत आली. अर्धा एक तासामध्ये इथं अंधार पडेल, कारण की हा डोंगर भाग आहे सारा, तर इकडं लवकर अंधार होईल. आणि बाकी तर चाललंच आहे आपली चढाई. जर हा ट्रेक कंप्लीट करायचा असेल तर सकाळी पहाटे 5-6 वाजल्यापासून किंवा 7 वाजल्यापर्यंत किमान आपण चढू शकतो, कारण की ऊन पण नाही राहणार, असंच वातावरण राहील. आता कसं आहे, मे महिन्यामध्ये पूर्ण पाऊस झाला अवकाळी, त्याच्यामुळं ट्रेक करणं अवघड होतं पावसाळ्यात. आता परत थोडी पावसानं सुट्टी घेतली, तर त्यामुळं जूनच्या पहिल्या हप्त्यात आणि मेच्या शेवटपासून पाऊस होत नाही. तर असं आल्हादायी चांगलं वातावरण झालं आहे, आपण पाहू शकतात. त्याच्यामुळं अशा वातावरणात ट्रेक करायला अवघड नाही, पण बाकी जपूनच चढाई करावी लागेल. चला जाऊया आपण, पाहू किती आपल्याकडून ट्रेक होतो हा कंप्लीट. तर मित्रांनो, आपण अर्धा ट्रेक इथं कंप्लीट केला आहे. अजून भरपूर ट्रेक आपला बाकी करायचा, पण प्रॉब्लेम असा होते का आपल्याला अजून ट्रेक कंप्लीट करायचा होता, पण आता नेमके टाईम झाला आहे संध्याकाळचे 6:30, 6:45 होत आले. मान्य उन्हाळ्याचे दिवस आहे अजून, तर दिवस थोडा उशिरानं मावळतो, पण अर्ध्या-पाऊण तासामध्ये इथं अंधार व्हायला तयार होईल. तर मला योग्य नाही वाटत आहे अजून ट्रेकवर चढाई करावं, कारण की माझा अर्धा ट्रेक कंप्लीट झाला आहे ह्या गडाचा, पण अजून मला पर्यंत जायचं आहे आणि एवढी चढाई अजून बाकी आहे. तर आता उतरतं ऊन पण झालं आहे, तर एवढं ट्रेक करणं माझ्या मते आपण इथंच थोडं आपली इथली ट्रेकिंगची मोहीम इथंच समाप्त करूया आणि उतरायला सुरुवात करू, कारण की अजून भरपूर चढाई आहे. तुम्ही जर बघितलं आणि उतरतं ऊन झाले, सनसेट आपल्याला बघायला भेटेल, पण गडाच्या त्या बाजूनं आपल्याला पश्चिम दिशा आहे, तर त्या दृष्टीनं आपल्याला तिकडून बघायला भेटेल. पाहू उतरताना आपल्याला भेटतो की नाही. पण जो पण आपण हा ट्रेक कंप्लीट केला, खूप मजा आली. थोडा आपला हा ट्रेक पूर्णवरती आपण टॉपपर्यंत गेलो नाही, मान्य आहे, पण नेक्स्ट टाईम आपण थोडं टायमिंग आपलं व्यवस्थित करून येऊ. ह्यावेळेस आपलं थोडं टायमिंग मिसमॅच झाले. मित्रांनो, जो पण हा मी ट्रेक सुरू केला होता, तर खूप चांगला एक्सपिरियन्स राहिला आहे. फर्स्ट टाईम आलो होतो, तर आपल्याला वेळेच्या अभावाने इथपर्यंतच आपल्याला हा ट्रेक कंप्लीट करणं शक्य झाले. पुढच्या वेळेस आपण येऊ, जेव्हा पण कधी आपल्याला वेळ मिळेल परत येण्याचं ह्या गडाकडं, तर आपण त्यावेळेस टॉपपर्यंत जाऊ. आणि थोडा आपलं एक प्रॉब्लेम असा झाला आहे का फर्स्ट टाईम असल्यामुळं आपल्याला थोडं मार्ग काढताना पण थोडा प्रॉब्लेम झाला आहे आणि पाऊल वाटांना धरत आलं आहे. हा एक आपल्याला प्रॉब्लेम हा गड सर करताना झाला आहे, की आपल्याला मार्ग पण जरा माहीत नव्हता, तरी पण आपण इथपर्यंत आलो आहे. तर चांगला एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट टाईम आपण टॉपपर्यंत जाऊयात आणि त्या तिथपर्यंत आपल्या संधी भेटली तर खूप चांगलं होईल. तर वेळेच्या अभावाने आपल्याला ह्या ट्रेकची मोहिमेतच आपल्याला समाप्त करावी लागते.
तर आपण थोड्या वेळ इथं आपण थोडा विसावा घेऊ. मला अजून इथून 30-35 किलोमीटरचा माझं बाईक रायडिंग आहे, कारण की मी विंचूर लासलगाव ह्या मार्गाने आलो होतो, तर त्याच मार्गाने मी परत जाईल माझ्या घरी. तर म्हणून मला इकडून असं येवल्या मार्गे पण मला पडेल, पण मग थोडा रस्ता जरा घुमून जावं लागेल. तर ज्या मार्गाने मी आलो आहे तो मार्ग तो थोडा ऑफ रोड आहे, कच्चा आहे, काही नंतर डांबरी रस्ता आहे चांगला. तर त्या दृष्टीनं आपल्याला लवकरात लवकर इथून निघायचं आहे. थोड्या वेळा आपण इथं विसावा घेऊ. मी परत म्हणेल की थोडं टायमिंग करून या आणि व्यवस्थित लवकर आलात पहाटे. तर मी थोडं माझं असं झालं की मला सकाळी जायचं होतं, पण जमलं नाही. म्हटलं चला संध्याकाळच्या वेळेस आपण थोडं सनसेट व्ह्यू पॉईंटच्या दृष्टीनं जाऊ. पण 1-1.5 तास तरी लागतो हा ट्रेक कंप्लीट करायला, तरी 1-1.5 तास. आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम असाल आणि या गडाविषयी जर जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स नाही तर थोडा वेळ लागेल माझ्यासारखं. तर माझ्यासाठी हा थोडा फर्स्ट टाईम अनुभव होता. तर नेक्स्ट टाईम हा अनुभव घेऊन एक्सपिरियन्स घेऊन मी व्यवस्थित जाईन. आणि माझ्या पाठीमागं तुम्हाला जो दिसतो आहे तो अंकाई आहे. अंकाई टंकाईचा तो किल्ला आहे, डोंगर आहे. बाकी इकडं आपल्याला थोडं मार्ग पण मला वाटतं आहे आपण थोडं चढताना चुकलो आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. आपण इथं थोडा आराम करू आणि आपल्या परतीच्या प्रवासाला निघूयात. तर मित्रांनो, आजचा माझा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ह्या ट्रेकिंग ट्रेलच्या मध्यावरती मी इथूनच तुमची सर्वांची रजा घेतो. मी आता मार्गस्थ होतो परतीच्या प्रवासासाठी आणि पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट टाईम टॉपपर्यंत जाऊया आणि बघण्यासारखं खूप आहे. तर तोपर्यंत आपली सर्वांची मी रजा घेतो. आजचा ट्रेकिंगचा व्लॉग जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला नक्की द्या. मी त्यांना लवकरच तुम्हाला रिस्पॉन्स करेल. तर तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. भेटू एका नवीन जर्नीमध्ये. टेक केअर.